साधू मंडळी प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी। येत्या 24, 25 आणि 26 जानेवारीला महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम पुणे या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्या समागमच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण खऱ्या अर्थाने सारेच जण खूप भाग्यवंत आहोत की अशा समागममध्ये जाण्याची आपल्याला सगळ्यांना संधी मिळते आहे। ही केवळ आणि ही गुरुची कृपा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण मला तो तुलसीदासजींचा दोहा आठवतो की सूतधारा और लक्ष्मी पापी की भी होय। म्हणाले सूतधारा और लक्ष्मी पापी की भी होय, संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय। म्हणाले अरे संसार प्रपंच बायका पोरं सोनं नाणं घरदार जमीन जुमला हे प्रपंचाचा भाग तर म्हणे पापी माणसाकडे पण आहेच की हो, पण संत समागम आणि हरिकथा या गोष्टी मात्र दुर्लभ आहेत। आणि या दुर्लभ गोष्टी ज्या व्यक्तींना मिळतील ती खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहेत। आणि म्हणून मी म्हणायला लागलो की आपण सारेच जण खूप भाग्यवंत आहोत की अशा समागममध्ये जाण्याची, तिथे येणाऱ्या सगळ्या महापुरुषांचं दर्शन करण्याची, साक्षात सद्गुरूचं दर्शन करण्याची, त्यांच्या भावना त्यांचे दिशा उपदेश आपल्याला श्रवण करण्याची संधी मिळेल। आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवंत आहोत। समागमच्या दरम्यान मित्रांनो आपल्या सर्वांच्या काही महापुरुषांना त्यानं जबाबदाऱ्या आहेत। त्या जबाबदाऱ्या वेळोवेळी आपल्याला मासिक पत्रिकांच्या माध्यमातून किंवा आपल्या स्थानिक सत्संगच्या माध्यमातून वेळोवेळी महापुरुषांच्या विचारातून त्या जबाबदाऱ्या त्या मर्यादा आपल्यापर्यंत सद्गुरूंनी पोचवलेल्या आहेत। या समागमच्या दरम्यानसुद्धा आपण जाणून घेऊयात की आपल्या काही ठराविक जबाबदाऱ्या, काही मर्यादा आहेत। त्या मर्यादाच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद मिळवून देणाऱ्या आहेत। त्या मर्यादांचं आपण तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करूयात। या तर जाणून घेऊयात काही मर्यादा आपल्या। काही मर्यादा स्वतः सद्गुरूंनी घालून दिल्या आणि काही किरकोळ गोष्टी अशा आहेत त्या आपल्याच लक्षात आल्या पाहिजेत की हो। उदाहरणार्थ आपण घरून समागमसाठी निघालो तर प्रवासाच्या दरम्यान आपण कुणाशीही हुज्जत अथवा वाद घालू नये। जागेवरून शीटावरून प्रवास आपला ट्रेनचा असेल, बसचा असेल, कदाचित विमानाचा असेल, परंतु या प्रवासाच्या दरम्यान आपण महापुरुष आहोत या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे। आणि म्हणून गांभीर्याने या गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात की प्रवासाच्या दरम्यान जागेवरून शीटावरून कुणालाही खालीवर बोलायला नको, कुणाशी हुज्जत अथवा वाद घालायला नको। तिथंसुद्धा प्रेमाचं आणि आपलेपणाचं जिव्हाळ्याचं वातावरण आपण निर्माण करायला हवे। प्रवासाच्या दरम्यान नवीन प्रवासी आपल्याबरोबर असतील तर कायमस्वरूपी आपला स्वभाव त्यांच्या लक्षात राहावा असा आपण सगळ्यांनी वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करूयात। समागममध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय व्हावी म्हणून सद्गुरूंनी आपल्याला आपल्या झोनच्या हिशेबाने टेंट बनवून दिलेले असतात। तर आपण 100% हा प्रयत्न करायला पाहिजे की मला ज्या टेंटमध्ये राहण्यासाठी जागा दिलेली आहे मी 100% हा प्रयत्न करील की मी त्याच टेंटमध्ये जाऊन राहील। मी दुसऱ्या टेंटमध्ये इकडे तिकडे माझा झोन वेगळा आहे आणि मी दुसऱ्या झोनच्या टेंटमध्ये जाऊन तिकडं जागा पकडली तिकडं थांबतोय, तर असं शक्यतो व्हायला नको। आपल्याला ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिशानिर्देश केलेले आहेत त्याच ठिकाणी जाऊन आपण राहायला हवं। टेंटमध्ये गेल्यानंतर मला असरून पसरून जागा पाहिजे, आमची एवढी माणसं आहेत, मला इथून तिथंपर्यंत जागा पाहिजे, मला याच दिशेला पाहिजे असाही वाद कुणाशी घालायला नको, अशीही हुज्जत कुणाशी घालायला नको। जिथं मिळेल सगळ्यांसाठी तिथं राहण्याची सोय केलेली असते। आणि म्हणून थोडक्या जागेमध्ये आपल्याला सगळ्यांना कसं राहता येईल हा देखील विचार आपण गांभीर्यानं करायला पाहिजे। आणखी एक महत्त्वाची आणि गांभीर्याची गोष्ट म्हणजे आपण ज्याही ठिकाणी समागममध्ये वेळ घालवतोय त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वच्छतेचं आणि घालून दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करायला हवं। आपण पंडालमध्ये असू द्यात, टेंटमध्ये असू द्यात, लंगरमध्ये असू द्यात, कॅन्टीनमध्ये असू द्यात अथवा टॉयलेटमध्ये असू द्यात, बाथरूममध्ये असू द्यात किंवा प्रदर्शनीमध्ये असू द्यात, बाल प्रदर्शनीमध्ये असू द्यात, ज्ञानकक्षामध्ये असू द्यात, आपण डॉक्युमेंटरीमध्ये असू द्यात, आपण जिथे कुठे असेल तिथल्या घालून दिलेल्या मर्यादांचं आपण अनुशासन ते आपण सांभाळलंच पाहिजे। त्या मर्यादांचं पालन आपण केलंच पाहिजे। तिथं प्रत्येक ठिकाणी आपण स्वच्छता कशी राखता येईल आपल्याला या गोष्टीचा आपण गांभीर्याने सगळ्यांनी विचार करायला हवा। तिथं कसल्याही पद्धतीची माझ्याकडून घाण झाली नाही पाहिजे, अस्ताव्यस्त इकडं तिकडं माझ्याकडून कुठं सामान फेकलं गेलं नाही पाहिजे। समागममध्ये गेल्यानंतर आपण जास्तीत जास्त वेळ हा पंडालमध्ये व्यतीत करायला हवा। तिथं गेल्यानंतर आपल्याला जगभरातून आलेल्या अनेक महापुरुषांची वचनं गीतांच्या विचारांच्या माध्यमातून श्रवण करायला मिळतील। त्याच्या अगोदरचा जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेचं आपण व्यवस्थित गणित करून म्हणजे साधारणपणे दुपारी 2-2:30 वाजता समागममध्ये सत्संग सुरू होतो। मग त्याच्या अगोदरचा जो आपल्याकडे वेळ आहे
त्या वेळेचं व्यवस्थित गणित घालून एक दिवस प्रदर्शनी बघूयात, एक दिवस बालप्रदर्शनी बघूयात, एक दिवस ज्ञानकक्षाला भेट देऊयात. आपण टेंटमध्ये जास्त वेळ व्यतीत न करता या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहण्याकरता आपण वेळ द्यायला हवा आणि उरलेला सगळा वेळ दुपारी 2च्या नंतर 2:30च्या नंतर सगळा वेळ आपण पंडालमध्ये व्यतीत करायला हवा आणि त्या सगळ्या महापुरुषांच्या भावना लक्षपूर्वक आपण श्रवण करायला पाहिजेत. प्रसादीसाठी लंगर अथवा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण सगळ्यांनी घ्यायला हवं. तिथून डबेच्या डबे भरून आणून टेंटच्या अवतीभोवती इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्या ठिकाणी घेऊयात. लेकराबाळांसाठी जर टेंटमध्ये आणण्याची गरज भासलीच तर अगदी कमी प्रमाणात आणूयात. जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आणूयात. उरलेले पदार्थ इकडे तिकडे कुठेही न टाकता त्याची दुर्गंधी सुटेल, वास येईल त्याचा, याची काळजी आपण घेतली पाहिजे. जिथं डस्टबिन असतील, जिथं कचरा टाकण्यासाठी ठराविक जागा नेमून दिलेली असेल अशाच ठिकाणी आपण कचरा टाकण्याचा प्रयत्न करू आणि समागममध्ये सगळीकडं स्वच्छतेचं, सुंदरतेचं वातावरण आपण जाणीवपूर्वक सगळ्यांनी बनवण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचदा आपण सगळ्यांनी हे देखील अनुभवलं असेल की 2-2:30च्या नंतर तिकडं पंडालमध्ये सत्संग सुरू झालेला असतो, परंतु तरी देखील टेंटमध्ये खूप सारे महापुरुष एकत्रित येऊन गीत अथवा विचारांचा त्यांचा तो तिथं सत्संगचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. तर असं देखील व्हायला नको. जर सत्संग पंडालमध्ये सुरू झाला आहे तर आपली सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी ही आहे की आपण सगळ्यांनी पंडालमध्ये जाऊन बसून तिथल्या भावना श्रवण करायला पाहिजेत. संध्याकाळी सत्संगच्या समाप्तीनंतर 9-9:30च्या नंतरसुद्धा आपण असं अनुभवलं असेल सगळ्यांनी की खूप साऱ्या टेंटमध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत गीतांचा आवाज येत असतो. तर असं देखील व्हायला नको. आपल्यामुळं कुणाला त्रास व्हायला नको. या सगळ्या सद्गुरू माताजींनी घालून दिलेल्या जबाबदाऱ्या, या घालून दिलेल्या मर्यादा आपण फॉलो करूयात. चला तर मित्रांनो, मग भेटूयात समागममध्ये. प्रेम, आपलेपणा आणि जिव्हाळा घेऊन जाऊयात. सगळ्यांवरती भरभरून प्रेम करू. आपलेपणानं, जिव्हाळ्यानं घरासारखं तिथं स्वच्छतेचं, सुंदरतेचं वातावरण निर्माण करू आणि येताना सद्गुरूंच्या या सगळ्यांच्या माध्यमातून भरघोस आशीर्वाद घेऊन घरी येऊयात. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र सांगायची राहून गेली, ती गोष्ट मात्र कुणीही विसरू नका आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे समागम सेवा. ही आपण सगळ्यांनी आत्तापासूनच करायला हवी. जर करायची राहून गेली तर समागमच्या दरम्यान ती सेवा आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तिथून सद्गुरू माताजींचे भरघोस आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत. तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं समागमचं निमंत्रण आहे. तुम्ही सगळ्यांनी समागमसाठी यावं, ही सगळ्यांसाठी सदिच्छा. सद्गुरू माताजींकडं प्रार्थना. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.